चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार सगळ्यांना। आज आहे धनत्रयोदशी। सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज तुमच्या ज्या काही इच्छा असो, ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण हो हेच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, कारण आजचा खूप शुभ दिवस आहे आणि आज आपल्याला खूप भरपूर अशा सेवा करायच्या आहेत। संध्याकाळी पूजेच्या वेळेस तुम्हाला एक साधा सोपा धण्याचा उपाय जो करायचा आहे तो मी आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, जाऊन पटकिनी बघा। खूप साधा सोपा आणि अति प्रभावी, कोणीही न सांगितलेला असा उपाय आहे, नक्की जाऊन बघा। त्याचबरोबर आता आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता धनत्रयोदशीला सर्वजण म्हणतात 13 दिवे लावा, 13 दिवे लावा, 13 दिवे लावा, पण नक्की हे 13 दिवे का लावायचे, 13चा आकडा का महत्वाचा आहे आणि हे 13 दिवे कुठे कुठे लावायचे, आणि जर का या ठिकाणी जमणार नसेल तर ते 13 दिवे तुम्ही कुठे एकत्र लावू शकता, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला ही गोष्ट सुद्धा अजून एक सांगणार आहे की ह्या 13 दिव्यांचं महत्व जे आहे हे आपण जर नाही करता आलं, आपल्याला जर का नाही जमलं किंवा आपल्याकडनं एखादी गोष्ट राहिली तर आपण का ती म्हणजे काय काय करून आपण ती गोष्ट ती पूर्ण करू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं बघा। त्याचबरोबर ह्या 13 दिव्यांमध्ये तुम्हाला एक महत्वाची अशी प्रभावी गोष्ट टाकायची आहे, ज्यानेच तुम्हाला तो दिवा तिथे लावल्याने त्याची जी पॉवर आहे आपण म्हणू शकतो किंवा त्याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला त्याच्यातनं मिळणार आहे। अशा पद्धतीने आपण बघणार आहोत की नक्की आपल्याला 13 दिवे हे कुठे कुठे लावायचे आहे, कसे लावायचे आहे। नाही एका ठिकाणी, नाही सगळीकडे जमलं तर कुठे तुम्ही एका ठिकाणी हे सगळे लावू शकता आणि त्यामध्येच त्या दिव्यांना प्रभावी आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळावे म्हणून आपण त्यामध्ये काय टाकू शकतो। त्याचबरोबर 13च आकड्याला का महत्व आहे आणि हे 13 दिवे का लावायचे। सगळ्यात पहिले उत्तर बघूया, 13 दिवे का लावायचे। तर 13 दिवे या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी 13 हा आकडा असा शुभ मानला जातो। 13 हा आकडा शुभ गोष्टीसाठी मानला जातो, नाहीतर एरवी आपण म्हणतो 3 13 आणि 4 12 झाले असं म्हटलं जातं, पण या दिवशी 13 आकड्याला खूप महत्व आहे। 13 दिव्यांचं दीपदान करण्याचं खूप महत्व आहे। शक्यतो दीपदान असं करायचं असतं की तो दिवा तुम्हाला तिथे जाऊन सोडून द्यायचा आणि तो परत आणायचा नाही, अशा पद्धतीने ते दीपदान असतो। आता जर का तुम्हाला त्या ठिकाणी जाणं झालं नाही तर ते 13 दिवे तुम्ही काय करा, तुम्ही ते 13 दिवे कणकेचे बनवा, कारण मग तुम्ही 13 पंत्या आणणार, मग तुम्ही म्हणाल परत 13 पंत्या आणा, त्यापेक्षा कणिक मळा, थोडीशी कणिक मळा। त्या कणकेमध्ये तुम्हाला फक्त हळद टाकायची आहे, मीठ वगैरे काही टाकायची गरज नाहीये, हळद टाकायची आहे। अगदी थोडंसं घेऊन तुम्ही तेलाणी सारखी करून घेऊ शकता आणि त्याचा एक तोंडी तुम्हाला दिवा करायचा आहे। 13 दिवे असे तुम्हाला छोटे छोटे अगदी केले तरीही चालेल। आता तुम्हाला त्या ठिकाणी जाणं नाही शक्य तर तुम्ही अगदी कुठे लावू शकता, तर तुमच्या देवाऱ्यासमोर एका ताटात तुम्ही सगळे दिवे लावू शकता। त्यातले काही दिवे जे आहेत ते तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता। कुठे ठेवायचे मी सांगते तुम्हाला। तर सगळ्यात महत्वाचं कुठे लावायचे आहे, 13 आकडा शुभ आहे सांगितलं तुम्हाला, ह्या दिवसासाठी तो महत्वाचा आहे। त्याचबरोबर का लावायचे, तर आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट शक्ती आहे, ती वाईट शक्ती घरातनं निघून जावी। ह्या वर्षभरात ज्या काही नकारात्मक गोष्टी आपल्या घरात आलेल्या होत्या त्या निघून जाव्या म्हणून आपल्याला या 13 दिव्याचं दीपदान करायचं असतं। दीपदान म्हणजे ते दान करून घ्यायचे, दान करून टाकायचे, परत ते आपल्याला रिटर्न आपल्याला आणायचे नाही किंवा त्याच्याकडे आपला मोह जाता कामा नाही। म्हणून सांगते, पंत्या आणून आरत बसू नका किंवा दुसरा कोणतं घेत बसू नका, नाही तर म्हणाल माझी पंथी राहिली, माझा दिवा राहिला, असं काही करायची गरज नाही। सरळ कणकेचे दिवे करा आणि ठेवून या। आता तुम्ही देवासमोर सगळे दिवे लावणार असाल तर कुठल्याही झालं की दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या तुम्हाला कोणत्याही झाडाखाली तुम्हाला कोणत्याही मंदिरात किंवा कोणत्याही झाडाखाली जाऊन तुम्हाला ते दिवे ठेवून यायचे आहे। मग तिथे पंत्या वापरल्या तर पंत्या सुद्धा, दिवे कणकेचे असेल तर कणकेचे सुद्धा। पांढरे दिवे विदाऊट हळदीचे दिवे करायचे नाही, हळद टाकूनच दिवे करायचे। आता बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत 13 दिवे, जुने दिवे वापरले जातात, शक्यतो मातीचे दिवे वापरायचे असतात, पण मी तुम्हाला कणकीचे दिवे सांगते, कारण कणकीचे दिवे सुद्धा केले जातात, कारण त्याला दीपदान असं म्हणतो आपण। तर ते प्रज्वलित करावे आणि हे का करायचे, तर मृत्यूपासून बचाव करण्यासाठी, आपला अकाली मृत्यू, अपमृत्यू पासून आपण दूर होण्यासाठी आपल्याला ही गोष्ट करायची असते। त्याचबरोबर यमदीपदानची गोष्ट वेगळी आहे बरं का, यमदीपदान करणं आहे तो वेगळा एक आहे,
त्यामध्ये आपल्याला चौमुखी किंवा एकमुखी दिवा लावायचा असतो, ती गोष्ट वेगळी आहे. त्याचा व्हिडिओ 2 ते 3 तासात लवकरच येईल. तर हे 13 दिवे पण महत्वाचे आहे. आणि यमदीपदान हा रात्री 12 वाजता करायचा हा उपाय आहे. जो यमदीपदान असतो तो रात्री 12 वाजता घरातली सर्व झोपून गेल्यावर असतो. त्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे, एक व्हिडिओ येईलच. पण हे 13 दिवे जे आहे हे तुम्हाला घराच्या बाहेर आणि कुठे कुठे ठेवायचे हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला पहिला जो दिवा असतो तो पहिला दिवा ह्या 13 दिव्यांमधला पहिल्या दिव्यांमध्ये कुटुंबाची अकाली मृत्यू होऊ नये म्हणून हा दिवा असतो. त्याचबरोबर यमदीपदान जो आहे तो रात्री करायचा आहे, पण हे जे दिवा आहे हा संध्याकाळी प्रदोष काळात तुम्हाला करायचा असतो. तर 13 दिव्यामधला पहिला दिवा घरातल्यांच्या कुटुंबाची अकाली मृत्यू अपमृत्यूचं संरक्षण व्हावं म्हणून पहिला दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवावे. आता हा जो आहे तुम्ही सगळे देवासमोर ठेवणार असाल तर देवासमोर दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा ठेवा. दुसरा दिवा तुपाचा लावायचा आहे. मग 13 दिव्यांमधले 12 दिवे तेलाचे आणि 1 दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला लावायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला शुभेच्छा आणण्यासाठी म्हणजे घरात शुभ गोष्टी आणण्यासाठी तुम्हाला तो तुमच्या मंदिरात जवळ लावायचा, म्हणजे तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे. माता लक्ष्मी समोर तुम्हाला दुसरा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. तिसरा दिवा जो आहे तो सुद्धा माता लक्ष्मी समोर सुख समृद्धी संपत्ती आणि यश मिळावं यासाठी तिसरा दिवा माता लक्ष्मी समोर लावायचा आहे. दुसरा दिवा देवासमोर, तिसरा दिवा माता लक्ष्मी समोर, म्हणजे देवाजवळच येईल तो परत. चौथा दिवा पवित्र तुळशीच्या समोर, तुळशीच्या रोपासमोर तुमच्याकडे जर वृंदावन असेल, तुळशी वृंदावन असेल तर त्याच्या समोर कुंडी असेल ती तिथे तुम्हाला तो लावायचा आहे. कारण ह्याने घरात राहणाऱ्यांना कुटुंबाला सुख शांती समृद्धी आणि जीवनात आनंद मिळत असतो. पाचवा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर ठेवायचा आहे. याच्याने तुमच्या घरातील दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यास मदत होते आणि तुमचे जीवन आनंद आणि प्रेमाने भरून राहते. सहावा दिवा तुम्हाला पारंपरिकपणे पिंपळाच्या झाडाखाली लावायचे आहे. तर तुम्हाला आजच्या दिवस तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावू शकता. रविवारी शक्यतो पिंपळाच्या झाडाजवळ जाऊ नये. आणि त्या दिव्याला वापरणारं तेल जे असावं ते मोहरीचं तेल असावं. याने आर्थिक आणि आरोग्य समस्यातून आपल्याला पुनर्प्राप्ती भेटते. सातवा दिवा जो आहे तुमच्या घराच्या जवळच्या कोणत्याही मंदिरात लावायचा आहे. कुठलंही मंदिर असेल तरीही चालेल. आणि त्यानंतर आठवा दिवा तुम्ही जिथे कुठे कचरा कुंडी ठेवत आहात, तुमच्या कुठे कचरा कुंडी असेल आजूबाजूला घराच्या जवळ किंवा तुमच्या घरातल्या डस्टबिन जवळ सुद्धा तुम्ही तो दिवा लावू शकता. हा झाला आठवा दिवा. नववा दिवा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यासाठी घराच्या वॉशरूमच्या बाहेर म्हणजे टॉयलेट बाथरूमच्या बाहेर तुम्हाला तो लावायचा आहे. 10वा दिवा जो आहे तो तुम्हाला घराच्या छतावर लावायचा आहे. याने सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला बचाव होतो. 11वा दिवा तुमच्या घराच्या खिडकीवर, कोणत्याही खिडकीवर, दक्षिण दिशाची खिडकी सोडून कोणत्याही खिडकीवर तुम्हाला लावायचा आहे. याने सर्व प्रकारच्या गडद आणि वाईट शक्तींशी लढण्यास तुम्हाला मदत मिळते आणि त्यातनं तुम्ही लांब राहतात. 12वा दिवा जो आहे तो तुमच्या घराच्या वरच्या मजल्यावर, म्हणजे समजा वरचा मजला असेल तर वरचा मजला, नाहीतर कुठल्याही पायरीवर तुम्ही ठेवू शकता. याने तुम्हाला तुमचे चांगले आरोग्य मिळतात असं म्हटलं जातं, म्हणजे पायरीवरनं चांगलं आरोग्य येतं असं म्हटलं जातं. आणि 13वा आणि शेवटचा दिव्याचा वापर तुमच्या घराच्या चौरस्त्यावर तुम्हाला सजवण्यासाठी करायचा आहे. म्हणजे चौरस्त्यावर लावायचा आहे, जिथे 4 रस्ते जातात तिथे लावायचा आहे. आणि याने तुमच्या घरात चांगल्या सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा असावी, सकारात्मक वातावरण असावं म्हणून हा दिवा लावला जातो. आता हे दिवे आपल्याला सगळीकडे जाऊन लावणं शक्य नसेल तर तुम्ही खिडकीजवळ लावू शकता, तुळशीजवळ लावू शकता, देवाजवळ लावू शकता, दक्षिण दिशेजवळ लावू शकता, मुख्य दरवाजाजवळ लावू शकता, त्याचबरोबर पायरीवर लावू शकता. पण बाकीच्या ठिकाणी समजा चौरस्त्यावर किंवा कचरकुंडीजवळ लावू शकता, वॉशरूमच्या बाहेर लावू शकता. पण पिंपळाच्या झाडाजवळ जाणं शक्य नाहीये, चौरस्त्यावर जाणं शक्य नाही, तर ते दिवे तुम्ही तुमच्या देवासमोर ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हे 13 दिवे लावायचे आहे. आता हे 13 दिवे लावताना एका याच्या तुपाचा दिवा जो तुम्हाला देवी लक्ष्मी समोर ठेवायचा आहे. एक जो आपण पिंपळाच्या झाडाखाली मी सांगितला तो मोहरीच्या तेलाचा असावा.
नाही मोहरीचं तेल, साधं तेल वापरलं तरीही चालेल। आता वस्तू काय टाकायची आहे तर तुम्हाला भीमसेनी कापूर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे। भीमसेनी कापूर अगदी छोटा छोटा तुकडा, छोटे छोटे तुकडे तुम्हाला त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचे आहे। भीमसेनी कापूर का टाकायचं आहे तर भीमसेनी कापुरामध्ये तुम्हाला नकारात्मक शक्ती आणि नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या आकर्षित करण्यासाठी ते वापरले जातात आणि ते शोषून घेतात आणि तुमच्या वर येणाऱ्या ज्या काही अडचणी असतात ते त्यामध्ये सामावून गेल्यानंतर ते तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास देत नाही। म्हणून हे दीपदान करायचे असतात, म्हणजे हे दिवे तुम्हाला परत आणायचे नसतात। आता तुम्ही देवाजवळ सगळे लावले, तुमच्या घरात सगळे लावले, दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्हाला हे दिवे कोणत्याही मंदिराजवळ जाऊन ठेवून यायचे आहे किंवा तुम्हाला कुठल्याही झाडाखाली जाऊन ठेवून द्यायचे आहे। कचऱ्यात टाकायचे नाही, कुठे फेकून द्यायचे नाही, झाडाखाली, मातीत, शेतात कुठेही जाऊन तुम्ही ठेवून येऊ शकता। तर अशा रीतीने किंवा तुम्ही पंत्या वापरल्या असतील तर ते पंत्या अगदी कुठल्या गोरगरिबाला देऊन टाका, पण ते तुम्हाला स्वतःला त्या वापरायच्या नाही आहे। जशा आहे वाती सहित तुम्हाला एका पिशवीत भरायच्या आणि तुम्हाला कुठल्याही गोरगरिबाला देऊन टाकायच्या, त्यांना म्हणायचं तुम्ही धुवून वापरा तरी चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला हे 13 दिव्याचं तुम्हाला जे उपाय आहे किंवा ही गोष्ट आहे, ही जी सेवा आहे आजची ही करायचीच आहे। केल्यास अति उत्तम असे फायदे आपल्याला आपल्या जीवनात बघायला मिळतात। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया। श्री स्वामी समर्थ।